हाय हॅलो नमस्ते, मी सृष्टी. माझ्या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. आणि ब्लॉगची सुरुवात झालेली आलेली मी शॉपमध्ये दिसते. आपल्या दुकानात दादू बघा, दादूची मस्ती कशी चालली आहे इकडं. आगाव आगाव मोठा नुसता आगाव झाला. काही झालंय ब्लॉगची ऑर्डर म्हणजे हे असतं. तर ही कसे कामं करतात मी तुम्हाला दाखवते. हिंची अशी कामं असतात. आज हिंनी दुकान उघडलं, हिंनी झाडू मारलंय. झाडूचं सगळं कचरा हिथं लावलाय एका बाजूला आणि झाडू असा उभा करून ठेवलाय. ही ह्यांची काम आहेत, माझ्या मिस्टरांची काम आहेत. मी कधी दुकानात येते तिचीच वाट बघत बसते ते, आणि मी आले गाडी घेते ते लगे असं फास्ट एकदम. तर आज मी धपाटे केलते, धपाटे, आणि त्याची रेसिपी मी टाकली. तर नक्कीच तुम्ही बघा आणि लाईक करा. हे मी 10-15-20 मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या आणि न भाजता घेतल्या होत्या. आणि असं भाजून घेतल्या नव्हत्या, पूर्ण कच्च्याच होत्या मिरच्या. आणि काय जण भाजून पण घेतात, पण मी कच्च्याच घेते कायम. आणि जेवढे कोथिंबीरचे जे कांडे असतात ना तेवढे घेतल्या होत्या. आणि त्याचा ही पण कोथिंबीर पण टाकली होती, कोथिंबीरच्या कांड्या पण टाकल्या होत्या. आणि लसूण सोलून घेतला होता, कारण की लसूण पूर्ण गावरान होता. लसूण टाकला होता त्यात. जिऱ्या तव्यात भाजून एक खरपूस भाजून घेतले होते. आणि ते खलबत्त्यात असे आबडधोबड करायचे, म्हणजे थोडं अर्धवट बारीक करायचे, म्हणजे तेवढंच त्या ह्याचा वास लागतो. आणि इकडं ओवा पण त्यातच टाकून घेतला होता जिऱ्यामध्ये, कारण की थोडंसं बारीक व्हायला. तर ओवा पण मी जिऱ्यामध्येच टाकला होता. जास्त नव्हता घेतला ओवा, थोडासाच टाकला होता, पण जिरे भरपूर घेतले होते मी. आणि आमच्यात क्वांटिटी जरा जास्त घेतली होती मी. आणि जे ताट होतं ते लहान पडलं होतं, आणि त्याच्यातले जे पीठ होतं ते जास्त झालं. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकताय. आणि मी फक्त हे तर ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलं होतं, कारण की माझ्या मिस्टरांना हे असंच आवडतं. त्यात गव्हाचं पीठ काही आवडत नाही, म्हणून तेवढंच घेतलं होतं मी, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ. आणि तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मटेरियल त्याच्यात टाकू शकता. मी माझ्या अंदाजानुसार टाकलं होतं, माझं क्वांटिटी जास्त होती. आणि इथं धना पावडर घेतली होती मी, धना पावडर आणि हळद टाकली होती. धना पावडर मी जरा जास्तच टाकली होती, कारण की जास्त पीठ होतं. आणि हळद टाकली होती. कॅमेरामन फक्त हे होते म्हणून जास्त कॅमेरा हलतोय. आणि जेवढे मी मटेरियल जे घेतलं होतं ते अगोदर सगळं मिक्स करून घेतलं होतं. आणि तीळ काय मी लगेच टाकले नव्हते, कारण की वरून तीळ लावायचे होते आणि माझ्या लक्षात पण राहिलं नव्हतं. तुमच्या जर लक्षात असेल तर तुम्ही टाकू शकता, फक्त माझ्या लक्षात राहिलं नव्हतं म्हणून मी तीळ टाकले नाही. परत मी करताना वरून लावले होते ते. आणि इथे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर जेवढी बारीक झाली तेवढी मी टाकून घेतली होती. त्यात थोडंसं मी आलं पण टाकलं होतं चवीनुसार, कारण की कोण आलं टाकतं, कोण टाकत नाही, पण मी कायम आलं टाकते त्यात. आणि झालं सगळं मिक्स करून घ्यायला लागली होती मी. आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता, कमी जास्ती मिरची घेऊ शकता, पण मी इथं जरा कमीच घेतली होती, कारण की आमच्यात लहान मुले आहेत, लहान मुलांना पण आवडतं खूप, म्हणून मिरची मी कमीच घेतली होती. असं हलवता पण येत नव्हतं. ते काय तीळ घेतले मी परत लावायला, ते लक्षात राहिले नाही माझे हे टाकायचे. वरून लावण्यासाठी घेतले होते मी ते. असं तुमच्याकडे गमजा असेल नवीन, हा मी नवीनच घेतला होता. मी जर त्या वारीनं करायला लागले ना, मी नवीनच घेते रुमाल. तुम्ही पण एखादं सुती कापड जरी असलं तरी चालतंय, पण हा गमजा मला म्हणजे चांगला वाटतो, करताना कम्फर्टेबल वाटतो. म्हणजे त्याला तव्याला काही चिटकत नाही किंवा काय नाही. रुमाल पण घेऊ शकता तुम्ही सुती. तर हळूहळू त्याच्यावर थापून घेतले मी, आणि थोडे तीळ टाकून थापून घेतलं होतं. जास्त पीठ घट्ट पण केलं नव्हतं आणि जास्त पातळही केलं नव्हतं. आणि गहू असल्यावर जरा पातळ होतं पीठ, पण मी गहू नसले टाकल्यामुळे जरा घट्ट झालं ते पीठ. तरी पण मी त्याच्यातून पाण्याचा हात घेऊन मी त्याच्यावर असं थापत होते. जेवढं पाणी भरपूर लागल त्या रुमालाला तेवढं ती चिटकून बसत असते. आणि त्यात तेवढं मध्ये एक होल पाडायचे असते, ते म्हणजे थोडंसं बोटाने करायचं असतंय, कारण की ते
भाजताना चांगलं खरपूस भाजतं, चवीला पण छान लागतं. तर भाजून झालेलं आहे धपाटे. मी म्हणजे मिस्टरांना दिलं खायला आणि मस्त होता धपाटे. तुम्ही पण एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा.